आता तुम्हाला काय करायचं आहे, अकाउंटिंग ट्रीटमेंट म्हणजेच काय, तर तुम्हाला जर्नल एंट्री करायची आहे. आणि जर्नल एंट्री कोणकोणत्या प्रकारच्या करायच्या आहे तुम्हाला, तर ते बघायचे आहे. 3 प्रकारचे तुम्हाला इथे जर्नल एंट्री करायचे आहेत. ओके, काल जर्नल एंट्री समजला नव्हत्या ना तुलाच नाही समजल्या ना, तर आता लक्षपूर्वक पाहून घ्यायचं आहे. तर जर्नल एंट्री एवढ्या प्रकारच्या राहतात, एवढे आपण ट्रीटमेंट करतो, एवढे ट्रान्झॅक्शन करतो आणि एवढ्या ट्रान्झॅक्शनची आपल्याला एंट्री करायची आहे. ओके, आता याच्यामध्ये काय असते, इन द इयर ऑफ परचेस, ज्यावेळेस तुम्ही ॲसेट परचेस करता त्यावेळेस तुम्हाला कोणकोणत्या एंट्र्या करायच्या आहे ते आपल्याला बघायचे आहे. आता पहिलं ट्रान्झॅक्शन काय होते, फॉर परचेस ऑफ ॲसेट फॉर कॅश. तुम्ही जर कॅशमध्ये जर एखादी मशिनरी असेल, एखादी जर ॲसेट परचेस केली असेल, तर त्यासाठी तुम्हाला एंट्री काय करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला गोल्डन रूल ध्यानात ठेवायचे आहेत. 3 रूल आहेत आपले गोल्डन रूल, बरोबर आहे. तेच तुम्हाला शेवटपर्यंत कामा येतात. कोणती बी तुम्हाला जर्नल एंट्री नाव आलं म्हणजे तुम्हाला तिथं गोल्डन रूल माहीत पाहिजे. आपले गोल्डन रूल किती प्रकारचे आहेत, 3 प्रकारचे गोल्डन रूल आहे. पहिला पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे सांगा, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, सर्वांना माहीत आहे. ओके, त्यानंतर दुसरा आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येईल त्याला, जे काही संपत्ती येईल त्याला आपल्याला डेबिट करायचं आहे आणि जी संपत्ती जाईल त्याला क्रेडिट करायचं आहे. तिसरी जी संपत्ती आहे ती कोणती आहे, तिसरा जो रूल आहे तो कोणता आहे, नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा रूल आणि हा जो आपला डिप्रिशिएशन आहे हा कोणता एक्सपेन्स आहे, तर तो आपला नॉमिनल एक्सपेन्स आहे, ध्यानात ठेवायचा आहे. डिप्रिशिएशन आपण ॲक्च्युअलमध्ये होत नसते. डिप्रिशिएशन जो कॉस्ट आहे, जो एक्सपेन्स आहे तो ॲक्च्युअलमध्ये होत नसते. तो आपण त्याची तरतूद करतो, एक प्रकारची प्रोव्हिजन करतो. ओके, आपल्या प्रॉफिटमधला जो काही हिस्सा आहे तो हिस्सा आपण, तुम्हाला सांगितलं होतं, पुढच्या जेव्हा कधी आपल्याला नवीन ती आपल्याला मशिनरी असेल किंवा ॲसेट असेल ती घेण्यासाठी तरतूद करण्यासाठी म्हणून आपण काय करतो, प्रॉफिटचा थोडा थोडा हिस्सा काढून आपण काय करतो, जमा करून ठेवतो. म्हणजे एक प्रकारची ते फंड आहे, फंडची प्रोव्हिजन आहे. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डिप्रिशिएशन एक प्रकारचा नॉमिनल एक्सपेन्स आहे. ओके, कॅपिटल एक्सपेन्स नाही. जर आपण जर एकाच वेळेस जर समजा एखादी मशिनरी घेतली आणि ती डायरेक्ट आपण पहिल्याच वर्षी प्रॉफिटमधून जर हे केली तर आपल्याला प्रॉफिट होईल का, प्रॉफिटमध्ये एक तर खूप कमी होईल किंवा लॉसमध्ये सुद्धा जाईल. ओके, जसं की आता आपले 3 वर्षे आहे, 2021, 2022 आणि 2023, हे 3 वर्षे आहे. आणि आपल्याला माहीत आहे की आपल्याला प्रत्येक वर्षी 5 लाख रुपये प्रॉफिट होत आहे. 3 वर्षे आपल्याला काय गेलेलं आहे, 5 लाख रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. आता याच्यावर आपण काय करतो, दरवर्षी डिप्रिशिएशन आकारतो, बरोबर. डिप्रिशिएशन कुठे आकारत असतो आपण, आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहित असतो. आणि डेबिट साईडलाच आपला नेट प्रॉफिट पण असते. आता हे नेट प्रॉफिट काय असते, जेव्हा डेबिट साईडचे सर्व एक्सपेन्सचे पदं असतात, क्रेडिट साईडला सर्व पदं इन्कमचे राहतात. आणि इन्कममधून आपण एक्सपेन्स मायनस केला म्हणजे आपला नेट प्रॉफिट निघत असते, बरोबर आहे. आता डेबिट साईडला आपण काय लिहितो, आपला डिप्रिशिएशन लिहितो. डेबिट साईडला काय लिहितो आपण, डिप्रिशिएशन लिहितो. आणि तो जेवढा डिप्रिशिएशन जास्त असेल तेवढा आपला प्रॉफिट काय होईल, कमी कमी होत जाईल, हे आपल्याला माहीत आहे. आता ज्यावेळेस आपण एखादी समजा 1 लाख रुपयाची एखादी मशिनरी जर आपण खरेदी केली असेल, 1 लाख रुपयाची आपण एक मशिनरी खरेदी केली आणि आपण 2021 मध्ये ती मशिनरी खरेदी केली, 2021 मध्ये ती मशिनरी आपण खरेदी केलेली आहे. आता ही मशिनरी काय आहे, तर आपलं कॅपिटल आहे. ओके, कॅपिटल एक्सपेन्स आहे हा आपला. म्हणजे दुसरा म्हणजे साधा जे बिझनेससाठी जे असते किंवा याच्याशी रिलेटेड जो एक्सपेन्स असतो तो एक्सपेन्स आहे का, नाही तर हा कॅपिटल म्हणून आहे. ओके, आता हे जे कोणतं आपण तुम्ही जो काही परचेस केलं असेल हे कुठे लिहिता तुम्ही, 1 लाख रुपये तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्ही लिहिता. जर समजा ही मशिनरी असेल तर मशिनरी कुठे लिहिता, ॲसेट साईडला. ओके, ॲसेट साईडलाच तुमची काय राहते, कॅश राहते, बरोबर आहे. ॲसेट साईडलाच तुमची काय राहते, कॅश राहते. म्हणजेच काय, कॅशमधला तेवढा हिस्सा काय होते, ऑटोमॅटिकली कमी होऊन जाते. ॲसेटमधलाच काय होते, तोच ट्रान्सफर इकडे त्या मशीनमध्ये चालला जातो. ओके, पण हे जर आपण एवढाच्या एवढा डिप्रिशिएशन पहिल्याच वर्षी जर आकारला, 1 लाख रुपयाचं डिप्रिशिएशन यावर्षी आकारून द्यायचा, बाकी आपल्याला आकारायची गरज नाही. असं जर केलं तर काय होईल, या पूर्णच्या पूर्ण लोड एका वर्षावर होईल आणि इथं आपल्याला काय होईल, 4 लाख रुपये प्रॉफिट होईल. ओके, जो की तो असंगत आहे. ओके,
म्हणून तो आणि तो इन्कम टॅक्समध्ये दाखवताना सुद्धा आपल्याला ते डायरेक्ट दाखवता येणार नाही की 1,00,000 रुपये तुम्ही डिप्रिशिएशन कसं आकारला. त्याच्यासाठी सुद्धा रूल दिलेला आहे की एवढी एवढी संपत्ती, ह्या प्रकारची जर संपत्ती असेल तर तुम्हाला एवढ्या प्रकारेच डिप्रिशिएशन मान्य होतो. तर त्यासाठी एक रूल पण आहे, कोणत्या याच्यावर 10% आहे, कोणत्यावर 15% आहे, कोणत्यावर 20% आहे. असे जे कोणती तुम्ही ॲसेटचा टाईप आहे त्या टाईपनुसार तुम्हाला इन्कम टॅक्सद्वारे काय होते, डिडक्शन भेटत असते. ओके, तेवढीच अमाऊंट आपली तुमची लेस होते आणि त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागत नाही. आणि हेच जर तुम्ही आता याच्यावर काय केलं, दरवर्षी जर 10,000 रुपये डिप्रिशिएशन जर आकारला तर काय होईल, तुमचा प्रॉफिट जो आहे तो दिसून जाईल. म्हणजे नाहीतर तुम्हाला इथे 1,00,000 झाल्यावर मग काय म्हणतात, आपण लॉसमध्ये चाललो का, की आपला इथं जर तुम्ही 1,00,000 रुपये डायरेक्टली मायनस केले, इथं तुमचे 4,00,000 राहील आणि इथं 5,00,000 राहील. यावरून काय दिसेल की पहिल्या वर्षी तुम्हाला 4,00,000 रुपये प्रॉफिट झालं, दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये वाढ झाली, दुसऱ्यामध्ये त्याच्यामध्ये 1,00,000ने वाढ झाली. पहिले 4,00,000 प्रॉफिट होता, आता तिथं तुमचा 5,00,000 झालेला आहे. तसं पण ते झालेलं आहे का ॲक्च्युली, नाही. तुम्हाला 5,00,000च तुमचा प्रॉफिट होता, परंतु तुम्ही पहिल्याच वर्षी 1,00,000 रुपये पूर्णच्या पूर्ण डिप्रिशिएशनची अमाऊंट आकारलेली आहे. त्यामुळे इथे तुमचा ॲक्च्युअल जो प्रॉफिट आहे ते दिसून येत नाही आणि तो दिसून आला पाहिजे म्हणून आपण काय करतो, दरवर्षी जर तुम्ही 10,000 जर याच्यावर डिप्रिशिएशन आकारला तर दरवर्षी तुमचा प्रॉफिट काय दिसेल, एकसारखाच दिसेल. आणि तुमचं असं ध्यानात येईल की आपला जो बिझनेस आहे तो स्थिर पातळीवर आहे. दरवर्षी काय तो जेवढा आपण प्रॉफिट कमावतो तेवढाच प्रॉफिट, तेवढंच इन्कम आपल्याला दरवर्षी होत आहे, हे तुमच्या ध्यानात येईल. नाहीतर तुम्ही जर एका वर्षी आकारलात काय होईल की जे ॲक्च्युअल प्रॉफिट होत आहे किंवा संस्थेची तुमच्या व्यवसायाची जी ही काय म्हणते त्याला पातळी जी आहे ती पातळी तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागते, दरवर्षी इन्स्टॉलमेंटद्वारे तेवढा डिप्रिशिएशन आकारायचा असतो. ओके, आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ह्या जे ट्रान्झॅक्शन आहे या ट्रान्झॅक्शनच्या तुम्हाला एंट्र्या करायच्या आहे. आता पहिले पाहिलं आपण फॉर परचेस ऑफ ॲसेट फॉर कॅश, कॅशमध्ये तुम्ही एखादी ॲसेट परचेस केलेली आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला रूल कोणता लावायचा आहे, रिअल अकाउंटचा तुम्हाला रूल लावायचा आहे. तुमच्याकडे जे काही येईल त्याला तुम्हाला डेबिट करायचं आहे, जे काही जाईल त्याला क्रेडिट करायचं आहे. आता तुम्ही काय केलं, परचेस ॲसेट केलेली आहे म्हणजे तुम्हाला एंट्री काय करायची आहे याची, ॲसेट अकाउंट डेबिट. आता इथे परचेस शब्द आपल्याला वापरण्याची गरज नाही, परचेस ॲसेटही वापरण्याची गरज नाही. आपण पाहिलं होतं परचेस हा शब्द कशासाठी वापरतो आपण, जनरली जे व्यवसायासाठी ज्या काही वस्तू असतात बिझनेस करण्यासाठी, ट्रेडिंग करण्यासाठी, त्यासाठी आपण परचेस शब्द वापरतो गुड्सच्या संदर्भात. आता इथं डायरेक्ट जे काही ॲसेट असेल त्या ॲसेटचं आपल्याला नाव लिहायचं असेल, ते जर फर्निचर असेल तर फर्निचर अकाउंट करू, मशिनरी असेल तर मशिनरी अकाउंट करू, बिल्डिंग असेल तर बिल्डिंग अकाउंट करू. अशा पद्धतीने आपल्याला ॲसेट अकाउंट डेबिट करायचं आहे, त्या ॲसेटचं तिथं नाव लिहायचं आहे. त्या जागी आपण काय देणार आहोत, आपल्याकडे ॲसेट आलेली आहे, आपण कॅशमध्ये इथं घेतलेली आहे. ही कॅशमध्ये घेतली म्हणजे आपण हा जो व्यवहार करतो कॅश किंवा बँकद्वारे करतो, तर इथं बँक शब्द आपण वापरायचा आहे. ओके, टू बँक अकाउंट, बँकेद्वारे आपल्याला याचे अमाऊंट पे करायची आहे. ही झाली आपली पहिली एंट्री. ट्रान्झॅक्शन करताना पहिली एंट्री तुमची काय राहील, ॲसेट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, पहिली एंट्री. ओके, यामध्ये कोणत्याही प्रकार जेवढी ॲक्च्युअल त्याची किंमत आहे तेवढी रक्कम फक्त आपण तेवढंच पाहत आहे. त्याच्यामध्ये व्यय, बाकीचा जो व्यय आहे तो आपण घेतलेला नाही, जो प्रतिस्थापना व्यय आहे, चार्जेस आहे ते आपण घेतलेलं नाही. तर पहिली एंट्री काय राहील तुमची, ॲसेट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता ध्यानात ठेवायचं आहे, समजलं नाही असं काय आहे का आता. ओके, त्यानंतर दुसरी एंट्री आपल्याला काय सांगितलेली आहे, फॉर परचेस ऑफ ॲसेट ऑन क्रेडिट. आता जनरली जेव्हा तुम्ही डिप्रिशिएशनचे गणित सॉल्व करता त्यामध्ये हे तुम्हाला दिलेलं नसते, क्रेडिटवर आपण कोणतीही वस्तू खरेदी केलेली नसतेच, कॅशमध्येच असते. पण यदा कदाचित त्यांनी जर विचारलं आपल्याला की ही जी परचेस केलेली ॲसेट आहे ती आपण क्रेडिटवर केलेली आहे. ओके, मशिनरी आपल्याकडे डेफिनेटली येईल किंवा जो काही ॲसेट आपण परचेस केली ती आपल्याकडे डेफिनेटली येईल, यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, ॲसेट अकाउंट तुमचं डेबिटच राहील. ओके, मग क्रेडिट काय होईल, बँकच्या ऐवजी त्या सप्लायरचं नाव, जो कोणता सप्लायर आहे ज्यांना आपल्याला उधारीमध्ये आपण त्यांच्यासोबत क्रेडिटवर व्यवहार करत आहोत, त्यांना आपल्याला क्रेडिट दिलेली आहे, क्रेडिट लाईन दिलेली आहे, तर त्या सप्लायरचं नाव इथं आपल्याला लिहायचं आहे, टू सप्लायर अकाउंट. त्या व्यक्तीचं नाव, संस्थेचं नाव, बिझनेसचं नाव जे काही असेल ते. काही प्रॉब्लेम आहे. ओके, ह्या दोन एंट्र्या झाल्या आपल्या, दोन्ही एंट्र्या एकच आहे, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला इफ दिलेला आहे, जर असेल तर. ओके, ह्या दोन गोष्टी आपल्याला दिल्याच्या, कॅश असेल तर आणि क्रेडिट असेल तर एकच एंट्री आहे. ओके, त्यानंतर फॉर अदर इन्सिडेंटल एक्सपेन्स इन्कर्ड टू पुट द ॲसेट इन टू ऑपरेशन. त्यानंतर ही जी मशिनरी तुम्ही आणत आहात ते बसवण्यासाठी किंवा ते आणण्यासाठी जो काही तुम्हाला खर्च झाला असेल, जो काही एक्सपेन्स झाला असेल, त्या एक्सपेन्ससाठी तुम्हाला आता काय करायचं आहे, एंट्री करायची आहे.
आता तो एक्सपेन्स कशाशी रिलेटेड आहे, तुमचा बिझनेसशी रिलेटेड एक्सपेन्स नाही, तो तुमचा कॅपिटल एक्सपेन्स आहे. ओके, म्हणजे जे काही तुम्ही ॲसेट असाल त्या ॲसेटशी रिलेटेड आहे, म्हणजे ते ॲसेटमध्येच मोडते. बरोबर आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्ही जर एक शर्टाचा कापड घेतला आणि तो जर शिवायला टाकला आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की हे शर्ट तुम्ही किती रुपयाचं घेतलं, तर तुम्ही काय करसाल, ते दोन्ही गोष्टी जोडसाल, त्याची सिलाई आणि तो कापडाची प्राईस, आणि म्हणसाल की मला हे 500 रुपयामध्ये शर्ट पडलं. 400 रुपयाचं घेतलं, 100 रुपये सिलाई दिली, 500 रुपयाचं तुमचं शर्ट झालं. ओके, तशाच पद्धतीचं ते तुमचे जी ॲसेट आहे ते ॲसेटमध्ये तसंच तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे जे चार्जेस लागलेले असतील अतिरिक्त, ते चार्जेस तुम्हाला मशिनरीमध्ये जोडायचे आहे. त्यासाठी तुम्हाला एंट्री करायची आहे ॲसेट अकाउंट डेबिट. ओके, म्हणजे ते एक प्रकारे ॲसेटचाच भाग आहे. म्हणजे तो लावण्याचा खर्च असेल किंवा आणण्याचा खर्च असेल, तो तुमचा ॲसेटचाच भाग झाला. म्हणून ॲसेट अकाउंट तुम्हाला डेबिट करायचं आहे आणि टू बँक अकाउंट क्रेडिट करायचं आहे. त्याचेही पैसे तुम्हाला द्यावे लागते बँकेद्वारे. आता तो रूल आलेला आहे, 20,000पेक्षा जास्त अमाऊंट आपल्याला कॅशमध्ये देता येत नाही. कॅशमध्ये जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त जर दिली अमाऊंट, तर तुम्हाला चौकशी होती की तुमच्या जो एवढे पैसे आले कुठून. ओके, तर त्याचं तुम्हाला रिझन सुद्धा मग असलं पाहिजे. जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट देत असाल तर त्याचं रिझन तुम्हाला द्यावं लागते. म्हणून जनरली, आणि आपण व्यवसाय करताना जनरली आपले व्यवसाय कॅशमध्ये करत नाही, आपण डायरेक्ट बँकेद्वारेच करतो. काय होते त्यामुळे की सर्व आपल्याला लेखापडी येते, ट्रान्झॅक्शन जे आहे या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्याच राहते. ओके, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली चेकद्वारेच हे व्यवहार करता. आता तर समजा UPA ॲपद्वारे हे वगैरे आपण तुम्ही पेमेंट वगैरे करता किंवा ऑनलाईन तुम्ही ट्रान्झॅक्शन करता. ओके, हे झाली दुसरी एंट्री. या एंट्रीमध्ये काही फरक आहे, समजलं? काही प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? नाही. जशी तुम्ही ॲसेट परचेसची एंट्री करता तशीच तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड चार्जेस असतात, त्या चार्जेसशी रिलेटेड एंट्री करायची आहे. ओके, त्यानंतर फॉर चार्जिंग डिप्रिशिएशन. आता काय करायचं आहे आपल्याला, आपण पूर्ण वर्ष जी काही मशिनरी असेल, जी काही ॲसेट असेल ती वापरली, दरवर्षी आपल्याला काय करावं लागते, चार्जिंग डिप्रिशिएशन करायचं आहे, त्याच्यावर चार्ज करायचं आहे. डिप्रिशिएशन किती आकारायचं आहे. आता हे डिप्रिशिएशन आकारण्यासाठी आपल्याला पद्धती दिलेली असते. ज्या पद्धतीने आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं त्या पद्धतीनुसार डिप्रिशिएशन आकारायचं आहे. आणि दरवर्षी जे काही आपलं फायनान्शियल इयर असेल किंवा जी काही आपल्याला डेट दिलेली असेल, ज्या दिवशी आपले बुक आपण क्लोज करतो ती एक डेट दिलेली असेल, त्या डेटच्या शेवटच्या दिवशी आपण काय करतो, आपण डिप्रिशिएशन चार्ज करतो. आता डिप्रिशिएशन चार्ज करण्यासाठी आपल्याला एंट्री करायची आहे. आता हे डिप्रिशिएशन कशा वाकारतो आपण, जे काही आपली ॲसेट आहे त्या ॲसेटवर, त्याची व्हॅलिडिटी काय आहे, किती दिवस आपण ती वस्तू वापरली, तेवढ्या दिवसाचंच आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे. ओके, तर यासाठी आपल्याला एंट्री काय करतो, आपण एंट्री काय करतो, डिप्रिशिएशन आकारण्यासाठी एंट्री काल सांगितली होती ना, सांगा काय करतो. डिप्रिशिएशन हा आपला नॉमिनल एक्सपेन्स आहे आणि एक्सपेन्स अकाउंट आपण काय करतो, डेबिट करतो. म्हणून आपल्याला एंट्री करायची आहे डिप्रिशिएशन अकाउंट डेबिट. हा कशावर आकारतो आपण, ॲसेटवर, टू ॲसेट अकाउंट. म्हणजेच ॲसेटचा एवढा भाग आपला काय होते, कमी होतो. बरोबर आहे. जसं आपल्याजवळून बँकेतली रक्कम जर कमी होत असेल किंवा आपण कोणाला दिली त्याला आपण काय करतो, क्रेडिट करतो. बरोबर आहे. त्याच पद्धतीने ॲसेटचाही आपला एवढा भाग, डिप्रिशिएशनचा एवढा भाग कमी होतो, म्हणून त्याला आपण ॲसेट अकाउंट काय करतो, क्रेडिट करतो. ही झाली कशाची एंट्री, डिप्रिशिएशन चार्ज करण्याची एंट्री. त्यानंतर आहे बॅलन्स ऑफ डिप्रिशिएशन अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर तुम्ही हे जे डिप्रिशिएशन आकारलेलं आहे, हे डिप्रिशिएशन तुम्हाला दरवर्षी तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला दाखवायचं आहे. म्हणून ह्या डिप्रिशिएशनला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता त्याच्यासाठी एंट्री काय करायची आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे डिप्रिशिएशनची अमाऊंट कुठे दिली आपण, याला प्रॉफिट अँड लॉसला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट केली टू काय दिला तर डिप्रिशिएशन. एवढ्या एंट्र्या तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे. ह्या ज्या एंट्र्या झालेल्या आहे, कोणत्या, तुमच्या 3 एंट्र्या तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे. पहिली एंट्री परचेस, त्याच्यासोबत चार्ज सोबत जोडायचं, कंबाईन एंट्री करायची. आपल्याला वेगळी एंट्री करण्याची गरज नाही. जरी आपण इथं वेगळी सांगितली, परंतु वेगळी सांगण्याची गरज नाही आपल्याला. एकदाच आपल्याला डेबिट करून दाखवायचं कंबाईन एंट्रीमध्ये. काय तर मशिनरी कितीची परचेस केली आणि त्याच्यासाठी
कॉस्ट किती आला, बाकीचा जो चार्ज आहे तो इन्स्टॉलेशन चार्ज किती आहे तो, दोन्हीचा आपल्याला डेबिट करायचा आहे, क्रेडिटला ॲसेट म्हणून दाखवायचं आहे, कंबाईन एंट्री. दुसरी एंट्री करायची आपल्याला डिप्रिशिएशनची आणि तिसरी एंट्री करायची आपल्याला ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करून दाखवायचं. हे 3 एंट्र्या जनरली आपल्या व्यवसायामध्ये आपण होतो. ओके, जर अतिरिक्त ट्रान्झॅक्शन झालं नाही तर ह्या गोष्टी फक्त ध्यानात ठेवायच्या आहे. तुम्हाला जास्त काही विचारत नाहीत याच्यामध्ये पेपरमध्ये, पण ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे. आता या व्यतिरिक्त काय विचारू शकतात ते, तर या व्यतिरिक्त पाहायचं आहे सेकंड इयरमध्ये काय करायचं आहे, जसेच्या तसंच आकारायचं आहे. सेकंड इयरमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला डिप्रिशिएशन आकारायचं आहे. हे तुम्हाला डिप्रिशिएशन आकारण्याची एंट्री करायची आहे, जशीच्या तशी अमाऊंट चेंज होईल. कशामध्ये, जर तुमचं डिमिनिशिंग बॅलन्स मेथड असेल तर चेंज होईल, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड असेल तर डिप्रिशिएशनची एंट्री आणि अमाऊंट सुद्धा सेम राहील. ओके, त्यानंतर ही एंट्री जशीच्या तशी पुन्हा आकारलेला डिप्रिशिएशन, तुम्हाला डिप्रिशिएशन आकारला की लगेच तुम्हाला ही एंट्री करायची आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. नाहीतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन झालं नाही मग ही एंट्री करायची की नाही, तर जेव्हा कधी तुम्ही डिप्रिशिएशन आकारसाल तेव्हा तुम्हाला लगेच ही दुसरी एंट्री करायची आहे आणि आपली ही एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करून दाखवायचं आहे तुमचा डिप्रिशिएशन. ओके, त्यानंतर ह्या झाल्या सेकंड इयरच्या. तशाच थर्ड इयर, फोर्थ इयर जे काही जेवढ्या वर्षी विचारलं तेवढ्या वर्षी तुम्हाला कंटिन्यूली ह्या एंट्र्या करायच्या आहेत. डिप्रिशिएशन आकारायचे आहे आणि डिप्रिशिएशनची डेट व्यवस्थित लिहायची आहे, वर्षाच्या शेवटची डेट राहील. ओके, जे काही तुमचं वर्ष असेल, तुम्हाला जानेवारी टू डिसेंबर म्हटलं तर 31 डिसेंबरला आकारायचं आहे आणि फायनान्शियल इयरनुसार म्हटलं तर 31 मार्चला विचारायचं हे करायचं. ओके, त्यानंतर आहे शेवटी ड्युरिंग द इयर ऑफ सेल. आता या काय करतो आपण, काही मशिनरी म्हणा, काही ॲसेट म्हणा, ही वापरल्यानंतर काही दिवसानंतर आपण त्याला विकून टाकतो. अर्धवट वापरतो, 10 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असेल, आपण 5 वर्ष वापरली आणि 5 वर्षानंतर त्याला विकून टाकली. मग काय करायचं अशा वेळेस, तर त्यासाठी आपल्याला कोणकोणते ट्रीटमेंट आहे ते बघायचं आहे. तर पहिले फॉर ऑपरेशन चार्ज अप टू द डेट ऑफ द ॲसेट. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागते की ही जी ॲसेट आहे विकताना जनरली आपण एंट्री काय करतो, आपण जर एखादी ॲसेट विकली तर याची एंट्री काय करतो आपण, बँक अकाउंट आपली डेबिट राहील. बरोबर आहे, बँक अकाउंट डेबिट. त्यानंतर काय करायचं आहे, आपली ॲसेट जाईल टू ॲसेट अकाउंट. अशी आपण जनरली आपण याची एंट्री करतो. आता याच्या अगोदर काय करायचं आहे, विकण्याच्या अगोदर हे विकायची आहे. ओके, या विकण्याच्या अगोदर आता कधी डायरेक्ट वर्ष संपायची आपण वाट पाहतो का, आपलं वर्ष संपू त्यानंतर आपण ही मशिनरी विकू, त्यानंतर आपली ॲसेट विकू. जेव्हा डिप्रिशिएशन 31 तारखेला आकारतो ना आपण, तर मग त्याच तारखेपर्यंत आपण थांबून त्यानंतर विकू, असं कधी करतो का आपण. आपल्याला गरज पडली किंवा विका वाटली आपण विकून टाकतो सरळ सरळ. ओके, हे मधात कधीही विकू शकतो. मग जेवढ्या दिवस आपण ती मशिनरी असेल किंवा ॲसेट असेल यूज करू तेवढ्या दिवसाचा आपल्याला त्या वर्षी डिप्रिशिएशन आकारायचं आहे. जसं की 1 एप्रिल 2025 टू 31 मार्च 2026 हे आपलं फायनान्शियल इयर आहे. ओके, या दिवसाला आपलं इयर चालू होत आहे आणि या दिवशी संपत आहे. ओके, हे इयर आहे आपलं. आणि आपण काय केलं, आपल्याजवळ एक 10 लाख रुपयाची मशिनरी आहे. एक 10 लाख रुपयाची आपल्याकडे मशिनरी आहे. ही मशिनरी आपण विकली किती, 31 डिसेंबरला. 31 डिसेंबर 2025ला ही मशिनरी आपण सेल केलेली आहे. ओके, आपण जेव्हा डिप्रिशिएशन आकारतो तेव्हा कधी आकारतो, 31 मार्चला. परंतु आपण विकली कधी, 31 डिसेंबरला. मग ही मशिनरी आपण वर्षभर वापरली का, वर्षभर वापरली का, नाही वापरली. कारण तुम्ही 31 मार्चपर्यंत जर वापरली असाल तर ते वर्षभर होईल. 1 एप्रिल ते 31 मार्च हे तुमचं फायनान्शियल इयर आहे आणि यापर्यंत जर तुम्ही वापरली असाल तर ते पूर्ण वर्षभर तुम्ही वापरली असं आपण गृहीत धरू. ओके, परंतु तुम्ही विकली कधी, ते 31 डिसेंबर. आणि 31 डिसेंबर कधी आली, अगोदर आली, 31 मार्चच्या अगोदर आली आहे ही. ओके, त्यानंतर तुम्ही वापरली किती, 1 एप्रिल टू 31 डिसेंबर. मग आपल्याला इथं डेट त्याची व्हॅलिडिटी काढायची कितीपर्यंत आपण तुम्ही वापरलेली आहे. तर इथं तुम्ही 9 मंथपर्यंतच यूज केलेली आहे. मग डिप्रिशिएशन पूर्ण वर्षाचा वापरायचा का, नाही. तर आपल्याला 9 मंथचा डिप्रिशिएशन काढायचं आहे आणि तो डिप्रिशिएशन पहिले आपल्याला
म्हणजेच काय तर 31 डिसेंबरमध्ये ज्या दिवशी तुम्ही ती मशिनरी सेल करत आहात त्या दिवशी त्याची ॲक्च्युअल प्राईस काय आहे हे तुम्हाला पहिले शोधून काढायची आहे. आणि हे शोधून केव्हा निघेल, ज्यावेळेस तुमचा डिप्रिशिएशन तुम्ही त्याच्यातून लेस करसाल तेव्हा. आता तुम्ही डिप्रिशिएशन 9 महिन्याचा डिप्रिशिएशन तुम्हाला मायनस करायचं आहे. जसं की इथं 10% तुमचं डिप्रिशिएशन असेल, दरवर्षी तुम्ही 10% डिप्रिशिएशन आकारता. ओरिजिनल प्राईस पकडू आपण. ओके, 10 लाखाच्या 10% म्हणजेच दरवर्षी तुम्ही 1 लाख डिप्रिशिएशन आकारता, परंतु यावेळेस तुम्हाला 1 लाख डिप्रिशिएशन न आकारता ते डिप्रिशिएशन किती आकारावं लागेल की 9 महिन्याचा. आता एका वर्षाचा किती होऊ लागला, 10,000, सॉरी 1 लाख. हा 1 लाख किती महिन्याचा आहे, 12 महिन्याचा. आपल्याला कितीचा पाहिजे, 9 महिन्याचा. तर 9 महिन्याचा डिप्रिशिएशन काढून तुम्हाला पहिले डिप्रिशिएशन चार्ज करायचा आहे. आपल्याला सांगितलेलं आहे की फॉर डिप्रिशिएशन चार्ज अप टू द डेट ऑफ ॲसेट, ज्या दिवशी तुम्ही ॲसेट विक्री करता त्या दिवशी तुम्हाला हा डिप्रिशिएशन आकारायचा आहे. तो डिप्रिशिएशन किती होते ते ट्रान्सफर करायचा नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर कधी करू आपण, 31 मार्चला, ज्यावेळेस आपले बुक क्लोज करू तेव्हा. ओके, फक्त आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे. ही पहिली एंट्री झाली. आणि मग ॲक्च्युअल आपल्याला प्राईस समजेल की आपल्या मशिनरीची एवढी प्राईस आहे. आपण एवढा अमाऊंट मायनस केल्यानंतर जी 10 लाखाची मशिनरी आहे त्याच्यातून तेवढी रक्कम मायनस केल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल प्राईस दिसेल की आपल्या मशिनरीची एवढी प्राईस आहे. आणि तेवढ्यानं जर आपण तेवढ्या रुपयानं जर विक्री केली असेल, म्हणजेच 2 नंबरचा जो मुद्दा सांगितलेला आहे फॉर सेल ऑफ ॲसेट ॲट इट्स बुक व्हॅल्यू, म्हणजे जेवढी आपली किंमत ॲक्च्युअली आलेली आहे तेवढीच्या तेवढीच. म्हणजे 1 लाखातून किती होते डिप्रिशिएशन, 9 मंथचा 75,000. तर हा म्हणजे तेवढाच आला तो. ओके, म्हणजेच किती 75,000 मायनस केल्यानंतर किती राहते, तर 9,25,000 रुपये त्याची किंमत राहील. ही झाली तुमची बुक व्हॅल्यू. 9,25,000 ची मशिनरी किंवा ॲसेट 9,25,000ला जर विकली असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, अशी एंट्री करायची आहे, बँक अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. इथं सांगितलेलं आहे तुम्हाला ॲट इट्स बुक व्हॅल्यू, म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. जनरली जशी तुम्ही एंट्री करता तशी एंट्री तुम्हाला इथे सेलची एंट्री करायची आहे. ओके, टू ॲसेट अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट 9,25,000. ओके, अशी एंट्री तुम्हाला करायची आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, जर फॉर सेल ऑफ ॲसेट ॲट प्रॉफिट, सेल ऑफ ॲसेट ॲट प्रॉफिट, जी मशिनरी किंवा ॲसेट तुमची 9,25,000ची आहे ती जर तुम्ही 10 लाख रुपयाला विकली असेल. आता तुम्हाला याची व्हॅल्यू माहित आहे, 9,25,000 याची बुक व्हॅल्यू आहे. आपली जी ॲसेट आहे ते ॲसेटचं व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, परंतु विकत घेणाऱ्याने तिला 10 लाख रुपयाची खरेदी केली असेल, म्हणजे आपण त्याला 10 लाख रुपयामध्ये तिची सेलिंग केली असेल, तर आपल्याला 25,000 रुपये काय होत आहे, प्रॉफिट होत आहे. आपण प्रॉफिटमध्ये जर विक्री करत असाल तर मग याची एंट्री काय करायची. आता प्रॉफिटमध्ये असेल तर काय करतो आपण, आपल्याला जर प्रॉफिट झाला असेल तर आपण काय करतो, त्या प्रॉफिटला डेबिट करतो की क्रेडिट करतो. याच्यासाठी आपल्याला नॉमिनल अकाउंटचा रूल लावायचा आहे. जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल म्हणजे एक प्रकारचं ते तुमचं इन्कम आहे, कॅपिटल इन्कम आहे. ओके, ते कॅपिटल विक्री केली त्याच्यातून तुमचं कॅपिटल इन्कम आलं आणि इन्कमचं तुम्ही काय करता, इन्कमचं पद असेल तर डेबिट करतो, क्रेडिट करतो. ऑल एक्सपेन्स अँड काय करतो, लॉसेस काय करतो, डेबिट करतो. आणि ऑल इन्कम अँड गेन्स क्रेडिट करतो. म्हणून आता इथं आपल्याला काय करायला लागेल, जो काही प्रॉफिट जर झाला असेल तर प्रॉफिटची अमाऊंट शोधून काढायची आहे आणि तेवढ्या रकमेनं आपल्याला काय करायचं आहे, टू प्रॉफिट कशावर झाला आपल्याला, प्रॉफिट ऑन सेल, प्रॉफिट ऑन असेट सेल अकाउंटला काय करायचं आहे आपल्याला, हे दाखवून द्यायची अमाऊंट. ओके, हा जो प्रॉफिट आहे, जो काही ॲसेट आहे. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर हे जे पद आहे तुम्ही प्रॉफिट कुठे लिहित असता बरं, जेव्हा तुम्ही फायनल अकाउंट करता त्यावेळेस तुम्हाला हा जो प्रॉफिट आहे हे कुठे पद लिहिता तुम्ही, कुठे, व्यापार खात्यात का. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही ऑल इन्कमचे पद लिहिता. त्याच्यामध्ये कोणती इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही सेल केली असेल त्याच्यावर जर प्रॉफिट होत असेल तर ते तुम्ही क्रेडिट साईडला लिहिता. जर लॉस झाला असेल तर कोणत्या साईडला लिहिता, डेबिट साईडला लिहिता. आठवते. ओके, तर अशा पद्धतीची तुम्हाला एंट्री करायची आहे. ओके, त्यानंतरचं काय दिलेलं आहे, हा जो प्रॉफिट आहे तो तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे. कुठे करायचा आहे ट्रान्सफर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके,
हा जो प्रॉफिट आलेला आहे तुमचा, हा प्रॉफिट तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे, म्हणजे तुम्ही क्रेडिट साईडला दाखवता, बरोबर आहे. म्हणजेच क्रेडिट साईडला दाखवता म्हणजे हा प्रॉफिट आपल्याला जो दाखवलेला आहे तो आपल्याला डेबिट करावा लागेल या अकाउंटमधून आणि त्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजेच प्रॉफिट ऑन सेल, प्रॉफिट ऑन कोणती सेल आहे, ॲसेट सेल, ॲसेट सेल अकाउंट डेबिट करायचं आहे आणि ट्रान्सफर करायचं आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं काय केलं आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट केलेलं आहे, बरोबर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे, म्हणजे हे पद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहितो, बरोबर आहे. ही झाली याची दुसरी एंट्री. आता आपण पाहिलं प्रॉफिट झाला, तर प्रॉफिट झाल्याचं दोन एंट्र्या काय केल्या, तर इथं आपण बदल केलेला आहे, प्रॉफिट याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि तो प्रॉफिट आपण ट्रान्सफर केलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, फॉर सेल ऑफ ॲसेट ॲट लॉस. जसं प्रॉफिट होऊ शकते तसंच तुम्हाला लॉस सुद्धा होऊ शकते. ही जी 9,25,000 रुपयाची तुमची ॲसेट आहे हे तुम्ही विकली 9 लाख रुपयाला, म्हणजे तुम्हाला 25,000 रुपये काय होईल, लॉस होईल. आणि लॉस जर झालं तर लॉसचं अकाउंट तुम्हाला काय करायचं आहे, डेबिट करायचं आहे, बरोबर आहे. मग आता इथे एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट, बँकेत किती रुपये येतील, 9 लाख रुपये. त्यानंतर 25,000 काय करायचं आहे, लॉस ऑन ॲसेट सेल ऑफ हे काय, लॉस ऑन ॲसेट सेल्स, याच्यामध्ये 25,000 दाखवायचे आहे. आणि टू ॲसेट अकाउंट किती, 9,25,000 रुपयाची तुमची ॲसेट आहे, ती ॲसेट पूर्णच्या पूर्ण तुम्ही तेवढ्या रुपयाची दिलेली आहे आणि डेबिटमध्ये दोन पदं राहील, बँकेत जेवढी अमाऊंट आली तेवढी आणि लॉसमध्ये जेवढी आहे तेवढी. ओके. त्यानंतर हा लॉस सुद्धा तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे. जसं तुम्ही प्रॉफिट ट्रान्सफर केला होता तसंच तुम्हाला लॉस सुद्धा ट्रान्सफर करायचा आहे. आता हा लॉस ट्रान्सफर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला जाईल, डेबिट साईडला. मग आपल्याला एंट्री काय करावं लागेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि लॉस ऑन ॲसेट ऑफ सेल अकाउंट क्रेडिट, अशा पद्धतीने तुम्हाला एंट्री करायची आहे. काय प्रॉब्लेम आहे यामध्ये, ओके. फक्त हे अमाऊंट कशी काढायची हे थोडं किचकट जाईल, पण लक्षपूर्वक जर केलं तर सोपं जाते. ओके. त्यानंतर डिप्रिशिएशन ऑन रिमेनिंग ॲसेट ऑफ एनी. आता डिप्रिशिएशन आकारायचं आहे, त्याचं सांगण्याची काही गरज नाही तुम्हाला. डिप्रिशिएशनची आकारण्याची जी एंट्री आहे ती तशीच आकारायची आहे. ओके. आणि त्यानंतर ट्रान्सफर करायची आहे, ते ट्रान्सफर करून घ्यायची कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पूर्ण झाल्यानंतर ट्रान्सफर करून दाखवायचं आहे. एवढ्या एंट्र्या तुम्हाला करायच्या आहे. ओके. आता तुम्हाला काही सांगता येत नाही की कधी कधी तुम्हाला आता ट्रान्झॅक्शन एंट्र्याच विचारू शकतात, मशिनरी अकाउंट म्हणा किंवा डिप्रिशिएशन अकाउंट विचारणारही नाही. म्हणून ह्या सर्व गोष्टी तुमच्या ध्यानात असल्या पाहिजे. आता मला वाटते सर्वांना एंट्र्या समजल्या असतील. समजल्या का, कोणाला काही प्रॉब्लेम आहे आता एंट्र्यामध्ये? एवढ्याच एंट्री येते आपल्याला, पूर्णच्या पूर्ण एंट्री करायला लागते असं नाही. जेवढ्या एंट्री विचारल्या तेवढ्याच एंट्री आपल्याला करायच्या आहे. जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आणि यूज